काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गोवेरी तेंडोली येथील विजय प्रभू खानोलकर यांच्या आंबा काजू बागेत पाण्याच्या टाकीमध्ये काळ्या रंगाचा बिबट्या आढळून आला होता। त्यावेळी कुडाळ वन परिक्षेत्राच्या बचाव पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढून त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता तो सुदृढ असल्याची खात्री झाली। त्या बछड्याची त्याच्या आईसोबत पुन्हा भेट करून देण्याचे निश्चित करण्यात आलं। वन विभागाच्या क्षेत्रात मादी वावरताना दिसून येताच तिथे बछडा व आई यांची भेट करून देण्याच्या कार्यवाहीला वेग आला। मात्र यावेळी तिने एकदा हुलकावणी दिली। त्यानंतर 13 नोव्हेंबरला रात्री 8:45च्या सुमारास आई पिंजऱ्यातील पिल्लाजवळ येताच पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला। तेव्हा हे पिल्लू आईला बिलगलं आणि आपल्या उर्वरित आयुष्याचा आनंदी प्रवास त्याने पुन्हा एकदा सुरू केला। ब्लॅक पॅन्थर ही बिबट्या प्रजातीतील अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात मेलॅनिन रंगद्रव्य असल्याने त्यांचा रंग काळा दिसून येतो। जिल्ह्यातील या अतिशय दुर्मिळ अशा काळ्या रंगाच्या ब्लॅक पॅन्थरचे वन विभागाने यशस्वी रेस्क्यू करून सिंधुदुर्गातील जंगलात म्हणजेच कोणत्याही पिंजऱ्याविना नैसर्गिक अधिवासात त्याच्या आईची त्याला भेट घडवून दिल्याने वन विभागाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे।